पहिला बॉल फटका चांगला आहे ना सरचा. किती धावा येत आहेत पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. 4 धावा चौकार. चौकाराने खातं उघडलंय नासर बालदारांनी. नाशिकला जहीर आहेत गोलंदाजसाठी. पहिलं षटक नायाब. नायाब पुढचा बॉल घेऊन. फटका हाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील झेलवर. 2 धावा मिळतील. अथरनी चांगलं बॅकअप केले. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय यूट्यूबवर. NSC चषक. पुढचा बॉल नायाब. नासरसाठी फटका चांगला आहे. नो बॉलचा कॉल आहे. दोन्ही पंचांनी नो दिलाय. नो +4 टोटल 5. आणि पुढचा बॉल उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. खराब गोलंदाजी इथे NSC सायगाव कडून. धावसंख्या 11. 2 बॉलवरच 11 धावा आल्यात. नायाब. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस. यालाही फुल टोल बसवलाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग RRT साठी नासर वालदार. लक्षात येत नाही बुरहान सारखे चांगले अनुभवी गोलंदाज होते आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे नायाबला दिले. नायबने 3 चेंडूत 15 धावा खर्च केल्यात. NSC सायगाव स्वतःच्या मैदानात इथे खेळताना होम ग्राउंडला. क्षेत्ररक्षणात बदल. कॅप्टन रिहानकडे नायबने मागणी केली. बुरान यानं लॉंग ऑफला जवळजवळ कव्हरच्या आणि लॉंग ऑफच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषच्या दिशेने. थांबवलाय चेंडू इर्शाद यांनी. 40+ खेळाडू आहेत पण दमखम चांगला आहे. रनिंग चांगली दाखवली त्यांनी. चेंडू अडवला. 2 धावा घेतल्या इथे. 17 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळत आहेत. 16 धावा नासरच्याच बॅटमधून 1 नो बॉल. टोटल 17 आल्यात. नासर वालदार स्ट्राईकला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका चांगला सजवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आली आहे तिथे पण 4 धावा येतील. चौकार. खराब गोलंदाजी इथे नायबची पाहायला मिळते. नासर वालदार हल्ला चढवतात. प्रत्येक बॉलच्या मागे दबाव टाकला जातोय नायाबवर. चौकार. 21 धावा पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात. 21. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जिकडे आहेत तिकडे एकही बॉल आतून आलेला नाहीये. हा खोलवर टप्प्याचा चेंडू घोषांकित क्षेत्रात
बॅटकट डिक्लेअर 22 षटक संपले. स्ट्राईक पुन्हा नासर बालदार यांच्याकडे राहील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 22 धावा झाल्यात. बुरानला आपण पाहाल आता स्क्रीनवर जे दुसरे षटक हाताळण्यासाठी येत आहेत. बुरान बुरान उल्डे उजव्या बाहेर वाईट बॉल येईल. पहिलाच मुख्य पंच आदिल यांच्या भूमिकेत वाईटचा इशारा करत आहे. धावसंख्या 23. हो बॅटची कडा घेतली होती. लेझी राहिले मनसूर विकेटच्या माग. हा सोपा झेल सुटलाय. डॉट बॉल नासर बालदारला जीवदान दिले. बुरान चांगली गोलंदाजी. तेवीस धावा. पुढचा बॉल बुरान. फटका चांगला आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. चेंडू सीमारेषा पार. बुरानच्या बॉलवर हा नासरचा वार. आणखीन एक चौकार. बुरान पुढचा बॉल घेऊन नासर यांच्या साडी. हा पुल केलाय. फटका चांगला पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला झेल टिपला अथरने. नासर बालदार जे हवी होत होते ते बाद झाले आणि पुऱ्या मैदानाच्या बाहेरून आपल्याला आवाज पाहायला मिळते सायगावसाठी. कारण होम क्राऊड आहे. NSC सायगावसाठी पहिले यश मिळवून दिले ते बुरानने. बुरान उल्डे. दोनदा संधी निर्माण त्यांनी केली होती. त्यामुळे चांगला झेल टिपला अथर यांनी. न्यू बॅटर शहजाद. डाव्या एसटीच्या बाहेर यावेळेस भरकटले जातात बुरान. व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांचा. एक अतिरिक्त धाव
इथे पाहायला मिळते संघाची धावसंख्या 28. बुरान उलटेवर दबाव टाकला होता नासरनी चौकार टोकून, पण परतीचा इशाराही दिला. बॅटची कडा घेतली इथे. लगातारचा दुसरा विकेट इथे बुरान उलटे मिळून देतात NSC सायगाव साठी. शेजात स्वस्तात बाद होत आहेत, 0वर माघारी परततील. फलंदाज बाद. बॅटर आदिप धावसंख्या 28. बुरान कमबॅक करून दिले NSC सायगावला या षटकात. पहिल्या षटकात 22 दिल्या होत्या नायाबनी. बुरान सुरेख गोलंदाजी बुरान यांची. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. फिटनेस आहे ना, या फिटनेसचा फॅन आहे मी बुरान यांच्या. जबरदस्त फिटनेस त्यांनी अजूनही ठेवलाय. 40+ खेळाडू, पण एव्हरग्रीन खेळाडू. कमालीची फिटनेस आहे त्यांची. बुरान फुल टॉस बॉल. नायब आहे तिथे. एकच धाव मिळेल आदिप यांना. एक सिंगल. षटक संपतंय. 29 धावा. अवघ्या 9 धावा 7 धावा दिल्या. एक चौकार आला होता बुरान यांच्या गोलंदाजीवर. बुरान उलटे तुम्ही त्यांना क्षेत्ररक्षणात पाहू शकता, गोलंदाजी करताना पाहू शकता. कमालीचं फिटनेस आहे त्यांच्याकडे. रिफ्लेक्सेस जबरदस्त असतात. क्विक रिफ्लेक्स त्यांचं पाहायला मिळतं प्रत्येक वेळेस. फिटनेस आहे त्यांची कमालीची. तुम्ही विराट कोहली यांना पाहाल तर गेल्या 10 वर्ष त्यांचा वजन जर आपण पाहिलं तर 75-76 किलोचं वजन त्यांनी मेंटेन केले. त्यासाठी तुम्हाला वर्कआउटला वेळ द्यावा लागतो. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर रनरेटचा ग्राफ 22 होता. त्यानंतर आपण पाहिलं तर रनरेटचा ग्राफ थोडासा खाली येताना दिसतोय आपल्याला. गोलंदाजीसाठी अथर. उजव्या टीच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अथर उलटे. बुरान उलटे गेले. आता त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आता अथर उलटे आलेत. जर्सी नंबर 43 आदिप साठी. फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गॅप पण चांगला आहे. अली आणि बुरानला भेदून चेंडू फरार. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आलाय आणखीन एक चौकार आराटीसाठी आदिपच्या बॅट मधून. झहीर प्रारंभिक गेलेत पण अजूनही एकही बॉल खेळला नाही. तिसरं षटक सुरू आहे. नॉन स्ट्राईकला आहेत झहीर. शेहजाद स्वस्तात बाद झाली 0वर. बॅटची कडा घेतली. विकेटच्या मागं मनसूर. चेंडू अडवलाय. डॉट बॉल. अथर पहिला डॉट. दुसरा चौकार. पुन्हा डॉट. पुन्हा आता चौकार येईल का? मोठा फटका येईल का? पहिला वाईट टाकला होता अथरनी. अथर बॅटची कडा घेतली. विकेटच्या माग चेंडू अडवला जाते. डॉट बॉल येते. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. मनगडी फटका. क्षेत्ररक्षक येतात जुने तिथे.
एक सिंगल येईल. धावसंख्या 35. सुरुवात कमालीची दिली होती. नायबच्या पहिल्या षटकात तब्बल 22 धावा कुठल्या होत्या नासर बालदारनी. नासर जसे बाद झाले धावा थांबल्या आराटीसाठी. अथर पुढचा बॉल घेऊन झहीर यांच्यासाठी. ओहो, या मॅच मध्ये एकच बॉल फेस केला झहीरनी प्रारंभिक गेलेले आणि तिसऱ्या षटकाच्या 5व्या बॉलवर इथे कॉट बिहाइंड बाद होत आहेत. 0वर आणखीन एक फलंदाज आराटीसाठी. वाहिद न्यू बॅटर. अथर डॉट बॉल. इथे षटक संपते. 3 षटकानंतर 35 धावा. अवघ्या 6 धावा आल्या. अथरच्या एक वाईड बॉल, एक सिंगल आणि चौकार. शेवटचं षटक हाताळेल कोण आता. मनसूरवर मला वाटतं भरोसा दाखवला जातोय. मनसूर उलडे. बुरहान गेलेत विकेटच्या मागं. आता अथर आलेत लॉंग ऑन रिझनला. चांगलं षटक त्याने हाताळलं अथर यांनी. मनसूर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. फटका बसला, हवेत खेळलाय. एक सिंगल. रिटायर्ड हेड होता आदिफ. रिटायर्ड हट. वाहिद सायकला. बॅटची काढा घेतली. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मनसूरची. फटका चांगला आहे वाईदचा. क्षेत्ररक्षक आदिर्शादला चेंडूने फसवलंय. 2 धावा इथं वाईदला मिळतील. अडतीस धावा 3 गड्याच्या बदल्यात. आराठी टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. फटका चांगला आहे वाईदचा. हा षटकार महत्वाचा राहिला आराठीसाठी. धावसंख्या वाढवली वाईदनी. 44 धावा. आणखीन एक षटकार आला तर 50 होतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मनसूर यांचे. वाईदसाठी पुढचा बॉल. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा षटकार
वाईड ऑन फायर. लागोपाठचे 2 षटकार महत्वाचे ठरतील आराटीसाठी. पन्नास धावा पूर्ण होतात आराटीच्या. अर्धशतक कंप्लीट. 50. शेवटचा बॉल निर्णायक मनसूर. आणखीन एक षटकार येईल का? वाईच्या बॅटमधून सध्या आक्रमक पाहायला मिळते. हॉकलिन बोल्ट दांडी गोल.
पहिल्या बॉलवर हल्ला बोल रिहान यांचा शेहजादवर. फुल टॉस बॉलवर फुल टोल बसवला, षटकार फेकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटकेबाजी. पुढचा बॉल. रेहान आक्रमक पाहायला मिळत आहेत. फुल टॉस हाई ऑन साइडला. लगातारची दुसरी बाउंड्री. यावेळेस 4 धावा येतील चौकार आणि नो बॉलचा इशारा आलाय स्क्वेअर लेगच्या पंचांचा. अर्थात टोटल पंजा आलाय 5 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिट पण असेल. तो बॉल आहे. चला अंपायरने माघार घेतलाय. चला पंच आता आम्हाला सांगा बॉल काय फेअर डिलिव्हरी आहे. ओके तर फक्त 4 धावा येतील. तर धावा असतील 10. आता एक बॉल 11 असते पण आता 2 बॉल 10 आहेत. आता एक्कावन्न धावांचं लक्ष आहे. शहजाद उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 11. हा सूर्य गोलंदाजी अपील करतात शहजाद पण लक्षात येत ना कसला अपील करायचा. कॉट बिहाइंड झालाय, बोल्ड झालाय. चांगला बॉल टाकला होता इथे शहजादनी. पुढचा बॉल स्लोवर वन. फसवलं इथे रियानला, चकवलंय. चांगली गोलंदाजी इथं कमबॅक करताना शहजादची. डॉट बॉल. 20 बॉल 40 पाहिजे आहेत अजून. 51 धावांचं लक्ष. 20 बॉल 40. प्रत्येक बॉलच्या मागे 2-2 रन. रियान सुरुवात चांगली होती. षटकार चौकार. हा यावेळेस ऑफ कटर. वा कमाल गोलंदाजी इथे शहजादची पाहायला मिळते. तिसरा डॉट बॉल आला रियानसाठी. ऑफ कटर होता यावेळेस. जबरदस्त गोलंदाजी शहजादची. फिरकीची जादू. पहिले 2 फास्टर वन त्याच्यावर मार पडला, त्याच्या लक्षात आलं. दुसरा स्पिन टाकताना फुलटॉस बनवून खेळला होता. पण यावेळेस आता अचूक टप्पा पाहायला मिळते तो शहजादचा. पुढचा बॉल रियान यांच्यासाठी. फुल टॉस. खराब गोलंदाजी. फुल टोल बसेल. येईल आणखीन एक षटकार 6 धावांसाठी.
6 धावा आल्यात. पहिले षटक शहजाद इथे समाप्त होताना पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिली 17 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. दुसरं षटक घेऊन नासर बालदार. अथरला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते. अथर उलडे नासर. अथरसाठी फटका चांगला आहे. अथरचा क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब क्षेत्ररक्षण. आराटीसाठी बॅकअप चांगले अल्तमतचं. 2 धावा इथे मिळतील. नासर. अथरसाठी फटका बसलाय. नासर चेंडूच्या खाली आहे. चूक करणार नाहीत. झेल टिपलाय. अथर बाद. पहिला धक्का NSC सायगाव संघाला. निबॅटर नायाब. अथर बाद झालेत. कोणीच धावा आपल्याला ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आपण स्क्रीनवर पाहतोय नासर यांना विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनही पाहिलं आपण, कारण खराब क्षेत्ररक्षण झालं होतं मागच्या बॉलवर. नायाब. चला पुढचा मॅच असेल MNCC जसवली विपक्ष आयात 11 शनिवार श्रीवर्धन. टॉससाठी या फटकाही बसलाय. जाईल चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे नासर वालदार. कमालीची गोलंदाजी. फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट इथे. बॅटर अफनान आणि हॅट्रिक. आजच्या दिवसात आपण 7वा खेळाडू असेल ज्याने लगातार 2 खेळाडू बाद केलेत, पण हॅट्रिक अजून झालेली नाही. पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. फटकाही बसलाय. हॅट्रिक होईल का? क्षेत्ररक्षक वाह. टिपलाय झेल. नासर बालदार या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नासर बालदार यांच्या नावावर. जबरदस्त गोलंदाजी. रिहान नॉन स्ट्राईकला आहेत. 16 धावा त्यांनी कुठल्या 6 बॉल मध्ये. दुसरे बॅटर येत आहेत. तू चल मैं आया अशी परिस्थिती आहे NSC सायगावची.
एका पाठोपाठ 3 गडी बाद झालेत. प्रारंभी गेलेले अथर नंतर नायाब नंतर अफनान. बॅटर मनसूर उल्डे लगातार 3 विकेट घेतलेत. आसर बालदार हॅट्रिक कंप्लीट केले. मनसूर पुढचा बॉल फेस करतील नासर यांचा. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईट चांगलं क्षेत्ररक्षण आणि बऱ्याच उशिराने आता रिहान स्ट्राईकवर येत आहेत. रिहान 6 बॉल 16 केलेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नासर बालदारचा अंतिम चेंडू फेस करतील. नासर रिहानसाठी हॉटेलला लागलाय. एकच धाव इथे मिळते रियानला जिथे 4 धावा आल्या पाहिजे होत्या. षटक संपले. चला मी लक्ष वेधून पुढचा मॅच असेल MNCC जसवली विपक्ष हयात 11 सनीबाई श्रीवर्धन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल की आपण टॉससाठी पोहोचायचं आहे प्लीज. जसवली संघाचे कॅप्टन पोहोचलेत. हयात 11 सनीबाई श्रीवर्धन चे कॅप्टननी पोहोचायचं आहे. हे जमीर सर आला तुमचे खूप खूप आभार. मॅच कडे वळूया. मैदानात मॅच रंगतोय. NSC सायगाव विपक्ष आराटी. 12 चेंडू दादा 30 धावांची गरज आहे आणि या स्पर्धेमध्ये षटकार जर आपण पाहिले ते 111 111 षटकार आलेत या स्पर्धेत. रियान 7 बॉल 17 खेळलेत. मनसूर 1 बॉल 1 नॉन स्ट्राईकला. तिसरं षटक घेऊन अल्तमश गोलंदाजी मार्कवर. अलीबाई टॉस घ्या. इथे दोन्ही कॅप्टन आलेत. अली टॉस करून घ्या ना. दोन्ही कॅप्टन आलेत. चला MNCC जसवली नवमान समीरबाई या टॉस साठी. सनीबाईस अल्तमश आलेत. तिसरं षटक घेऊन 12 चेंडू 30 पाहिजे. आता NSC सायगावला आपल्या घरच्या मैदानात विजय साकार करतील का. रियान 7 चेंडू 17 खेळलेत. नायाब अपयशी ठरले. अथर अपयशी ठरले. अफनान अपयशी ठरले. आता जबाबदारी पूर्ण खांद्यावर घेतली ती रिहाननी. त्यांना लढा दाबा लागेल. श्रीवर्धन संघ नाणेफेकी जिंकले. व्हाईट बॉल. चला व्हाईट साठी कुठलाही रिव्ह्यू नाही आपण दिलाय नाही पहिल्या दिवसापासून. कारण आपल्याकडे कॅमेरा अँगल जो आहे तो क्रॉस आहे. आपल्याला चेक करून उपयोगी होणार नाही. त्यामुळे हा व्हाईट बॉल.
12 चेंडू 29 धावा. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. झहीर बाउंड्री लाईनला जातील कव्हरमध्ये. नासर बालदार लॉंग ऑनला. शेहजाद आहेत विकेट कीपिंगला. अल्तमश पुढचा बॉल घेऊन रियान यांच्यासाठी 12-29 ची गरज. हो रियान जबरदस्त बॅटर. आणखी एक देखील स्ट्रोक 6 धावांसाठी. षटकार रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. और पिच लाईन अक्रॉस द लाईन मिड विकेटचा एरिया पसंत करतात रियान प्रत्येक वेळेस. 40+ खेळाडू पण अजून दमखम तोच आहे. जबरदस्त फटकेबाजी. रियान ब्रँड आहे त्यांचा स्वतःचा रियान स्पोर्ट्स. अल्तमशचं हार्दिक स्वागत NSC चषकामध्ये या षटकाराने केले रियाननी. संघाची धावसंख्या 28. पुढचा बॉल अल्तमशचा रियानसाठी उजव्या अष्टीच्या बाहेर आहे. डॉट बॉलचा इशारा दिला इथे पंचांनी. चेंडू हात आला असं म्हणणं आहे. पंचांचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने स्विंग झाला आतमध्ये. डॉट बॉल आलाय. 10 बॉल 23. 10 बॉल 23. पुढचा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे येते. 9 बॉल 22. 9-22. 51 धावांचं लक्ष आहे. 9-22. हे नंतरच्या 3 चेंडूत किती धावा येतील ना त्या महत्वाच्या ठरतील. NSC सायगाव साठी. अल्तमश मनसूर यांच्यासाठी एक सिंगल बॅट कट स्ट्राइक चेंज होईल. संघाची धावसंख्या 30. 8 बॉल 21 आता समीकरण आहे NSC सायगाव साठी. 8 बॉल 21. 8 बॉल 21. आठ बॉल 21. रेहान जबरदस्त फलंदाजी करतायत. सध्या या मॅच मध्ये 24 धावा 30 पैकी रेहानच्याच आहेत. चेंडू खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली नाही. लो राहिला चेंडू. डॉट बॉल हा महत्वाचा असेल अल्तमशचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या हाईटची अपेक्षा होती रेहानची तो आला नाही. डॉट बॉल. पहिलेच मनात ठेवले अक्रॉस द लाईन खेळायचा. बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. प्रत्येक वेळेस आपण अक्रॉस द लाईनने फटकी येऊ शकत नाहीत. आडव्या बॅटनीच खेळण्याचा इरादा सातत्याने अल्तमेश हुशार आहेत. आपण जर पाहिलं तर त्यांनी चेंडू उजवी एसटीच्या बाहेरची लाईन पकडले. शेजात क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करतात. झहीरला कव्हर पॉइंटला आणले बाउंड्री लाईनला. हा महत्वाचा बॉल. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑनला. एकच धाव इथे मिळेल. 6 बॉल 20 धावांची गरज असेल आता NSC सायगावला. 9 बॉल 21 पाहिजे होते. आता 6 बॉल 20. शेवटचं षटक टाकेल कोण? गोलंदाजांची कमतरता आहे का? आराटीकडे बॉलर नाहीत अशी अपेक्षा करतायत सायगाववाले. दानिश आहेत पण दानिश पुढेच जात नाहीत बॉलिंगसाठी. कारण आता शेवटचं षटक बॉलर उरलाय कोण? ताराटीकडे दानिश. पण दानिश सगळे जवळ आले पण दानिश बाउंड्री लाईनवरून गेला नाही. 6 बॉल 20. दबाव दानिशनी बॉलिंग टाकायच्या आधीच घेतलाय की काय असं चित्र आहे मैदानात. सहा बॉल 20. रेहान आहेत सायगावला. पाणी घेऊन जा. हा मैदानात पाणी घेऊन जा प्लेयरसाठी.
दानिश गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन आराटीची पूर्ण जिम्मेदारी दानिशवर आणि सायगावची पूर्ण जबाबदारी रिहानवर आहे. आता 12 चेंडूत 25 धावांवर रिहान खेळते. संघाची धावसंख्या 31. आता समीकरण आहे 6 बॉल 20. दानिश राईट एम राऊंड द विकेट. रिहान स्ट्राईकवर. 6 बॉल 20. 6 बॉल 20. NSCचं स्वप्न साकारताना इथे रिहान आपल्याला दिसतोय फलंदाजी करताना. 13 चेंडूत त्यांनी कुठल्यात 31 धावा. आता विजयासाठी 5 चेंडूत पाहिजेत NSC सायगावला 14 धावा. संघाची धावसंख्या 37. 51 धावांचा पाठलाग करताना आपण स्पर्धा पाहतोय NSC चषक 2024 जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वरील स्पर्धा आपण पाहतोय. सर लाईनमॅनला विनंती असेल, आपला जरी मॅच असेल तरी आपल्याला बॉल आणावे लागतील. NSC सगळे आता लाईनमॅन मॅच बघण्यात गुंग आहेत, कारण मॅच आहे NSC सायगावचा. 5 बॉल 14. रिहान जबरदस्त मूड मध्ये फलंदाजी करतात. हो, चांगली गोलंदाजी. यॉर्कलेनचा चेंडू, चांगला बॉल पडला इथे. दानिशची दाद द्यावी लागेल. 4 बॉल 14. मॅच आता दोन्ही बाजूला झोलतोय. कधी मॅच षटकार आल्यानंतर NSC सायगावकडे जातोय, डॉट बॉल आल्यानंतर लगेच आराठीकडे मॅच झुकताना पाहायला मिळते. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ, द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी याला म्हटलं जातं, जिथं सगळे प्रेडिक्शन होतात फेल. कोण जिंकेला मॅच? पुढचा बॉल. अहो, वर पिच लाईनचा चेंडू मिस केलाय रिहाननी. डॉट बॉल आलाय. ओर पिच लाईनचा बॉल. हा महत्वाचा. प्रत्येक बॉल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न हा डॉट बॉल झालाय. हा समोर नुसता बॅट ठेवला असता तरी षटकार आला असता. 3 बॉल 14. 3 बॉल 14. दानिश दबाव आपल्यावर आता घेत नाहीत. 2 बॉल डॉट टाकून त्यांनी दबाव रिहानवर आणलाय. उजव्या अष्टीच्या बाहेर वाईड बॉल. 3-13. पण या मॅच मध्ये भावेश सर कुणाचे वाचतील? 3-13. विजयासाठी पाहिजे 3 बॉल 13. 3 बॉल 13 धावा. 13 धावा 3 चेंडू. दानिश रिहानसाठी. हो, क्लीन बॉल. विकेटच्या मागून बॉल सोडण्याची चूक केली इथे रिहाननी. वाईड म्हणून हा बॉल सोडला. स्टंपवर बॉल होता. तुम्ही पहिले सफल झालात ऑफ स्टंपच्या बाहेर. मिडल आणि ऑफ स्टंपला लागला चेंडू. करा फलंदाजी. 16 बॉल 31. पण सामना जिंकून देऊ शकले नाही रिहान NSC सायगावला. 2 बॉल 13 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 बॉल 13. इथे एक जर वाईड आला, लगातार 2 बुरांचे षटकार आले तर NSC सायगाव जिंकू शकतो हा मॅच. 16 बॉल 31. रिहानची साथ कोणीतरी दिली असती ना, एखादा तरी षटकार, तरी मॅच आला असता. दुसऱ्या बॅटरनी धावाच केल्या नाही. 1 मॅन आर्मी लढले रिहान. एकतर्फी मुकाबला इथे पाहायला मिळाला. बुरहान काय घडेल या मॅच मध्ये? ती 2-13 आता मॅच आहे. हा बॉल विकेटच्या मागून सोडायचा नव्हता, रिहानला मारायचाच होता, पण जजमेंटल एरर. हो, वाईट सोडत होते आणि बॅटवर बॉल आला. रन येणार नाही कारण कुठली ऍक्शन केली नव्हती बुरहाननी. बॉल सोडताना बॅटवर लागलाय. वाईड आला असता तर 2 षटकार मारता आले असते बुरहान. खोलवर टप्प्याचा चेंडू. सामना जिंकलाय आराठी संघाने.
आराटे संघाने सामना जिंकलाय. चला श्रीवर्धन आपला निर्णय सांगा.